नमस्कार मंडळी, संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी असा नाश्त्याचा म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठीचा किंवा रात्रीच्या जेवणासाठीचा एक असा पदार्थ बघणार आहे, जो आहे आपला बीटाचा पराठा. तर याच्यासाठी काय करायचं, मी कणिक मळताना कसुरी मेथी थोडीशी, थोडा ओवा, मीठ असं सगळं टाकून कणिक भिजवून घेतलेली आहे. कणिक थोडीशी सैलसर मळायची आणि त्याला तेल लावून बाजूला ठेवायची. इथे आपण पराठ्याचं सारण करण्यासाठी तेल गरम करून त्याच्यात आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि त्याच्यात मी 2 बीट खिसून घातलेले आहेत. या पराठ्यात मी बीटासोबत मटार आणि बटाटाही वापरणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळ्या भाज्या याच्यामध्ये वापरू शकता. मटार मी पाण्यामध्ये 10-15 मिनटं उकळवून घेतले होते आणि ते छान शिजले गेले की मग ते स्मॅश करून घेतलेले आहेत. ते इथे घातलेत. कोथिंबीर घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीसाठी. आणि हे छान परतलं की त्याच्यात आपण 1 चमचाभर गरम मसाला किंवा पावभाजी मसाला या दोन्हीतला तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो आपण इथे घालायचा आहे. पावभाजी मसाल्याने सुद्धा ह्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते. आणि मी आता थोडंसं अगदी 1 टीस्पूनभर तेल इथे घेतलेलं आहे आणि त्याच्यात कांदा लसूणची चटणी घालून हे एकसारखं करत आहे. मी इथे मिरचीचं वाटण घालत नाही आहे किंवा तिखट पूड घालत नाही आहे. मी फक्त आपला नेहमीचा जो घरातला मसाला असतो कांदा लसूणचा तोच वापरत आहे. हे घातल्यानंतर ते सगळं सारणाला एकत्र करून घ्यायचं. तुम्ही सुरुवातीलाच फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता, पण ज्यांच्या घरात लहान मुलं किंवा मोठी म्हातारी माणसं आहेत खाणारी आणि त्यांच्यासाठी जर वेगळं काढायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी किंवा हे सारण बनवू शकता. बटाटे घालून छान एकसारखं करून घ्यायचं आणि हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे जे कणिक आहे त्याचा एक मोठा उंडा तयार करायचा आणि त्याच्यात जितकं मावेल तितकं सारण घालून तो आपण बंद करून घ्यायचा आहे. आणि तो बंद करताना असं एकसारखा फिरवून तो बंद करून घ्यायचा आहे. आणि पराठा कुठे फाटू नये किंवा फुटू नये याच्यासाठी काय करायचं, उंडा छान पॅक करून घ्यायचा आणि तो हातावर आपण जशी भाकरी थापतो तसा एकसारखं त्याला ते सारण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं लागलं जातं आणि मग आपण तो लाटून घ्यायचा आहे. म्हणजे ते लाटायलाही सोपं जातं आणि सारण एका जागेवर राहत नाही, ते सगळीकडे पसरलं जातं. भरपूर सारण वापरायचं म्हणजे तो पराठा खूप छान लागतो चवीलाही. आता मी सगळा पराठा एकसारखा लाटून घेते आहे. आणि काय होतं जास्त करून की पराठ्याचे जे काठ आहेत ते जाड राहतात. त्याची काळजी घ्यायची की पराठ्याचे काठ जाड नाही असले पाहिजेत. म्हणजे तो छान काठापर्यंत हे सारण भरलं गेलं पाहिजे. तवा गरम करून घ्यायचा आणि मग हा पराठा त्याच्यावरती छान शेकून घ्यायचा. तोपर्यंत आपण इथे दुसरा उंडा भरून घेऊयात. बघा किती सारण भरलेलं आहे याच्यामध्ये. तो एका साईडहून भाजत आला आहे असं वाटलं की तो परतायचा आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. तुम्ही इथे बटरही वापरू शकता किंवा तूप हवं असेल तर तूपही वापरू शकता. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आणि स्पेशली म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी हा खूप छान ऑप्शन आहे. कारण याच्यातून ज्या पण आपल्याला भाज्या मुलं खात नाहीत आपली, त्या सगळ्या भाज्या ह्याच्यातून पोटामध्ये जातात. स्पेशली बीट आहे, गाजर आहे, त्याचबरोबर तुमचा दुधी भोपळा आहे. ह्या कोणत्याही भाज्या वापरून तुम्ही असे मस्त पराठे करू शकता आणि हे चवीलाही अप्रतिम लागतात. ह्याच्यासोबत तुम्हाला बाकी काही नसलं तरी चालेल, लोणचं, दही किंवा सॉस, ह्या 2-3 गोष्टी असल्या की छान मस्त तुमचा मेनू तयार होतो. आणि पराठा करताना 2 गोष्टी अशा आहेत की पराठा फाटू नये याच्यासाठी तो अगदी अलवार हाताने लाटायचा आणि जसं मी दाखवलं तो एकसारखा करून घ्यायचा किंवा असा हातावर थोडासा थापून घ्यायचा. म्हणजे ते सारण एकसारखं सगळीकडे लागलं जातं आणि तो सतत 2 बाजूंनी लाटत राहायचा. नाहीतर मग एका बाजूनी खूप वेळ लाटत राहिलं तर तो पोळपाटाला चिटकून तो फाटण्याची शक्यता असते. म्हणून पीठ टाकून सारखं उलटून पालटून तो लाटून घ्यायचा. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जी भाजी बनवता, पराठ्याचं सारण बनवता, तेव्हा बटाटे जास्त ओव्हरकुक करून घ्यायचे नाहीत. जर बटाटे असे जास्त ओव्हरकुक झाले तर ती भाजीला एकसंधपणा येत नाही. ती भाजी थोडीशी ओलसर ओलसर राहते. कोणत्याही तुम्ही भाज्या वापरा त्या छान कोरड्या करून घ्या.
म्हणजे तुमच्या पराठ्याचं सारण छान झालं की तुमचा पराठाही छान होतो. आणि कणिकही सैलसर भिजवायची, अगदी घट्ट भिजवायची नाही, म्हणजे पराठा लाटायला आपल्याला खूप सोपं जातं. नक्की अशा पद्धतीने पराठे करून पहा, खूप छान होतात, चवीलाही मस्त होतात. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.